शहरातील राममंदिर चौकातील एका फायनान्स कंपनीने थकीत वसुलीसाठी तगादा लावल्याने महिलेने पोलिसात दाद मागितली। मात्र राजकीय हस्तक्षेपाने सदर महिलेस अपमानास्पद वागणूक देण्यात आली। अशी अनेक प्रकरणे असून त्या विरोधात चप्पल मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या फायनान्स कंपनी विरोधात कारवाई न केल्यास कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यास चोप देण्यात येणार आहे, असा इशारा मोहिते यांनी दिला। यावेळी सनाउल्ला बावचकर, विजय घाडगे, टिपू पटवेगार, प्रशांत केदार, इम्रान शेख, संतोष भाले, हर्षद घाडगे, महेश देवकुळे, राजू सनदी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आजच्या या धावत्या युगात आणि महागाईच्या जगात माणसाला प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक गरजा म्हणजे दैनंदिन गरजा म्हणजे जे काय घरामध्ये वस्तू लागणार आहेत, फ्रीज असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, वाहन असेल, शैक्षणिक कर्ज असेल किंवा मॅरेज कर्ज असेल, अशा बऱ्याचशाच गृहकर्जांपर्यंत लोकांना गरजा पडतात। आणि अशा या योजनेची सरकारनं दखल घेऊन आणि एक शासन मान्यता जे काय नोंदणीकृत पतसंस्था आहेत किंवा फायनान्स आहेत किंवा खाजगी सावकारी आहेत, अशा लोकांनाही अधिकार दिले गेले आहेत। पण ही लोक आता या चाललेल्या फायद्याचा शासनाच्या योजना मिळवायच्या आहेत। आमच्याकडे जास्त लोकांच्या संस्था सभासद आहेत आणि अनेक लोकांना आम्ही कर्ज दिलीत असं म्हणून दाखवायसाठी 0% फायनान्सची योजना तिने अंमलात आणलेली आहे। आणि ही योजना अंमलात आणून त्या लोकांना 0% फायनान्सवर कर्ज दिलं जातं। पण बँकेतून जरी 1-2 तारखेला हप्ता बाउन झाला तर 7 आणि 14 हजार रुपये त्याचा दंड आकारला जातो। तसेच त्यांचे 1-2 जरी हप्ते राहिले तरी ते वस्तू त्यांची त्या ठिकाणाला जाऊन जप्त केली जाते। त्यांच्या घरात जाऊन फायनान्सवाले दिवसभर जाऊन बसले जातात। तसेच त्या ठिकाणाला त्यांचे 1-2 जरी फायनान्सचे हप्ते राहिले तरी ती वस्तू त्यांची उचलून आणली जाते। आज महाराष्ट्र शासनाच्या आणि सुप्रीम कोर्टाचा असा जिआर आहे की तसं कोणत्याही कर्जदाराच्या वस्तू तटल्या किंवा त्याला काही अडचणी आल्या किंवा त्याचं कर्ज शिल्लक आहे तर त्याला वेळ द्या, सवलत द्या किंवा शासनाच्या कोट्यातून त्याला ते माफ करा असं असताना सुद्धा फायनान्सवाले काही जेलमधून सुटलेले गुन्हेगार हाताशी धरून हे जबरदस्तीनं कर्ज वसुलीचे प्रकार चाललेले आहेत। त्यामुळे आज दलित महासंघाने आम्ही या गोष्टीला कंटाळून दलित महासंघाने चप्पल निदर्शन केलेलं आहे। फायनान्सवाल्यांनो, बाबांनो, माझं सांगणं असं आहे की वेळी स्वतःला आवरा, अन्यथा दलित महासंघ तुम्हाला रस्त्यावर अधिकाऱ्यासह त्या गुन्हेगारांसह उघडा करून मारल्याशिवाय राहणार नाही। तसंच या पद्धतीचं माझं सर्व कर्जधारकांना आणि पीडित लोकांना विनंती आहे, इथून पुढच्या काळात कोण फायनान्सवाला व कर्मचारी वसुलीदार त्रास देत असेल तर त्यांनी कोणत्याही दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा। असा त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला उघडा करून त्याची रस्त्यानं धीन काढल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघाचा विचार